नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सई आणि इंद्रा या दोघीही जेवणाच्या टेबलवरती बसलेल्या असतात. तर इंद्रा सईला पाढे शिकवत असते, पण मात्र इंद्रा ते मराठीत म्हणत असते, त्यामुळे सईला ते समजतच नसतात. तेवढ्यात तिथे मुक्ता येते. मुक्ता आलेली पाहता सई लगेच तिच्याकडे येते आणि तिला म्हणते की मला आजी वेगळीच कुठली तरी लँग्वेज शिकवतीये. तर मुक्ता लगेच हसत सईला उत्तर देते की अगं, हे मराठीतले पाढे आहेत. तू जसे इंग्लिशमधनं म्हणतेस ना, तसेच मराठीतनं पण असतात. तर तेवढ्यात मुक्ता टेबलवरती पेस्ट्रीज पाहते आणि सईला म्हणते की एवढ्या पेस्ट्रीज कोणी आणल्या? तर सई म्हणते 10 होत्या. तर इंद्रा मुक्ताला उत्तर देत म्हणते, मी ना तिला वजाबाकी शिकवत होते, म्हणजे तिने 2 खाल्ल्या आणि मी 2 खाल्ल्या. तर मुक्ता लगेच म्हणते ओके, जर का मी यातल्या 2 खाल्ल्या तर सई लगेच उत्तर देते की 5 पेस्ट्रीज उरणार. तर मुक्ता म्हणते 5 कशा उरतील बरं? तर सई लगेच उत्तर देत म्हणते, मला माहिती आहे ग मुक्ताई, तू गोड नाही खात, त्यामुळे तू एकच पेस्ट्रीज खाणार. तर इंद्रा आणि मुक्ता दोघीही सई बरोबर खेळू लागतात. त्या खेळत असताना सई मात्र मुक्ताकडेच जात असते. मुक्ताने एक पिशवी आणलेली असल्यामुळे इंद्रा तिला विचारते की या पिशवीत काय आणलंयस? तर मुक्ता उत्तर देत म्हणते, हे आम्ही घरासाठी थोडंसं सामान घेऊन आलोय. इंद्रा लगेच मुक्तावरती चिडत म्हणते, कशाला आणलंस? घरात काय सामान कमी आहे का? मुक्ता म्हणते, हो, पण मी त्यात थोडीशी फ्रेश फ्रूट आणली आहेत. आता पुढच्या वेळी गणित शिकवाल ना, तेव्हा ही फ्रुट्स वापरा. मुक्ता सांगत असते, या फ्रूटमुळे सईमाऊचे दात पण नाही किडणार. इंद्राला मात्र आधीच मुक्ताचा राग आलेला असतो, त्यामुळे इंद्रा तिच्यावरती चिडत म्हणते, गेले 35 वर्ष घर सांभाळतीये मी असताना घरात कशालाच कमी पडू नाही दिलं. तर तू कशाला डोकं चालवतेस तुझं? तुला जे काही पाहिजे तू मला सांग, मी आणून देईल. मला माझ्या घरच्यांची, घरची, नातीची काळजी बरोबर घेता येते. पुढच्या वेळी वस्तू आणताना सगळं मलाच विचारून आणायचं. तर लगेच मुक्ता इंद्राच्या या बोलण्यावरती उत्तर देत म्हणते, हो हो, आत्ता चुकलंच माझं, पुढच्या वेळी काय आणताना तुम्हाला विचारूनच आणेल. इंद्रा सईचा हात पकडते आणि सईला म्हणते, चल तू माझ्या बरोबर किचन मध्ये, मी तुला तिथे शिकवते. तर लगेच सई मुक्ताकडे जात म्हणते, नाही नको, मला मुक्ताई शिकवेल. तर लगेच इंद्राचा चेहरा पडतो. मुक्ताला देखील ते समजतं. तर मुक्ता लगेच सईला समजावत सांगते, आज मुक्ताई तुझ्या बरोबर टाइम स्पेंड नाही करू शकणार, त्यामुळे तू आजी बरोबरच राहा. माधवी आज्जूला बरं नाही वाटत आहे, त्यामुळे मुक्ताईला तिथेच जावं लागणार आहे. तर मुक्ताच्या सांगण्याप्रमाणे सई लगेच इंद्राकडे जाते आणि मुक्ता तिकडने निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर मात्र सईच्या विचारांमध्ये खूपच डिस्टर्ब असतो. त्याला सईबरोबर घालवलेले बरेच क्षण आठवत असतात. त्याला हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई अभ्यास करत असते. तर सई वहीचे पेज फाडत असते आणि ते सगळे चुरगळून खाली टाकते. तर तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता सईचा हा सगळा प्रकार पाहते. मुक्ता लगेच सईकडे येत तिला समजावत सांगू लागते, सई काय करतेयस तू हे? अगं, एवढे पेज बनवण्यासाठी किती ट्रीज कट करावे लागतात हे माहितीये का तुला? म्हणून मी तुला सांगते, पेपर्स आणि टिश्यू पेपर्स गरज नसल्याशिवाय नाही वापरायचे. तर सईला देखील मुक्ताचं म्हणणं पटतं. मुक्ता सांगते, आता तू यात लिहित काय होतीस? तर सई सांगू लागते, मला टीचरने एसे लिहायला सांगितला, पण तो मला लिहिता येतच नाहीये आणि टीचरने सांगितलंय की कोणता पण वर्ड कट नाही करायचा. तर मुक्ता म्हणते, तू एसे लिहायला सुरुवात कर. तुला जर असं वाटलं की माझं काहीतरी चुकतंय तर परत पुढे घे, आपण ते नीट फेअर करून लिहूयात, मग त्यामुळे कुठलाच वर्ड कट नाही होणार. तर सईला देखील मुक्ताचं म्हणणं पटतं. मुक्ता विचारते, अगं पण तुझ्या निबंधाचा विषय कोणता आहे? तर सई लगेच उत्तर देत म्हणते, माझे बाबा. सईचं हे बोलणं ऐकताच मुक्ता तर खूपच अपसेट होते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर खूपच दारू पिऊन हर्षवर्धनच्या घरी येतो. तर सागर दाराची खूपच जोरजोरात बेल वाजवत असतो. तेवढ्यात तिथे वॉचमॅन येतो आणि सागरला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. सागर वॉचमॅनचे देखील काहीच ऐकत नाही आणि जोरजोरात दार वाजू लागतो. तेवढ्यात तिथला एक नोकर दार उघडतो. तर सागर लगेच आतमध्ये येतो. वॉचमॅन व तेथील नोकर दोघेही सागरला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पण सागर मात्र कोणाचं ऐकायलाच तयार नसतो. सागर सावनीला मोठ्या मोठ्याने आवाज देऊन बोलवून घेतो. तेवढ्यात तिथे सावनी येते. तर सागरची अशी अवस्था पाहता सावनी म्हणते, झालं का तुझं परत सुरू? दारू प्यायची आणि माझ्या घरात येऊन तमाशा करायचे? तुला जी काही दारू प्यायची ती पी, पण तुझ्या घरी जाऊन तमाशे कर ना. आणि काय, आता तुझ्याकडे नवीन बायको आहे, त्यामुळे तुझे हे जे नखरे आहेत ना, ते तुझ्या बायकोला जाऊन दाखवायचे, माझ्या समोर नाही यायचं. तर सागर लगेच खूपच मोठ्याने सावनीवरती ओढत म्हणतो, मी इथेच येणार. सागरच्या या बोलण्याने सावनी देखील खूप घाबरून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता सईला निबंध लिहिण्यामध्ये मदत करत असते.
तर मुक्ता सईने चुरगाळून टाकलेल्या कागदावरती लिहिलेला निबंध वाचू लागते. इकडे दुसरीकडे सागर सावनीवरती ओढत म्हणतो, इथेच येणार, कारण तूच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. तू आणि तुझा तो 6 फुटाचा बॉयफ्रेंड दोघांनी माझं सुख शांती सगळं नासवलंय. सावनी सागरला म्हणत असते की सागर लांब राहा, तर सागर लगेच सावनीचा हात जोरात पकडतो. इकडे दुसरीकडे मुक्ता सईचा निबंध वाचत असते. तर त्यात असं लिहिलेलं असतं की माझा पप्पा माझ्यावरती खूप चिडतो, त्याला मी आवडत नाही, पण मात्र तरी देखील तो रात्री माझ्याजवळ येऊन माझ्या अंगावरती ब्लँकेट घालतो. सईचा हा सगळा निबंध वाचल्यानंतर मुक्ताला देखील खूप रडू येतं आणि ती लगेच सईला प्रेमाने जवळ घेते. इकडे दुसरीकडे सागर सावनीला म्हणत असतो, मी उत्तरं शोधतोय, खोट्या प्रश्नांची खरी उत्तरं. सागर सावनीला विचारत असतो, मला सावनी खरं सांग की सई आपली मुलगी आहे ना? सांग ना, सई कोणाची मुलगी आहे? आणि सागर लगेच सावनीचा हात हिसकावून टाकतो. सागरच्या या वागण्यामुळे सावनी देखील खूप घाबरून गेलेली असते. सागर म्हणत असतो, माझ्या सईला माझ्या कुटुंबाने इतके दिवस फुलासारखं जपलं, काळजाच्या तुकड्यासारखं सांभाळलं. तुझा तो यार सांगून गेला तेव्हापासून मी स्वतः आगीत जळतोय आणि त्या आगीमुळे सगळ्या घराला चटके बसतायत. सावनी खरं खरं सांग, तो खोटं बोलतोय ना? सागर सावनीला विचारत असतो की सांग मला, खोटं बोलतोय ना तो? इकडे दुसरीकडे मुक्ता सईला समजावत सांगू लागते, अगं काही लोकांना ना आपल्या मनातले जे फिलिंग्स असतात ते व्यक्त करताच येत नाही, ते सगळंच मनात ठेवतात. पण याचा अर्थ असा नाही ना की पप्पाचं प्रेम नाहीये, तो सई माऊवरती खूप जास्त प्रेम करतो. तर मुक्ता लगेच स्वतःशीच म्हणते, हिचं मन जपण्यासाठी अजून मी किती खोटं बोलणार आहे काय माहिती. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर सावनीला खूपच त्रास देत असतो. सागर तिला जाब विचारत असतो की सांग ना, तो खोटं बोलतोय ना? सावनी मात्र सागरला म्हणत असते की सागर तू लांब राहा. सागर म्हणत असतो, माझा मुलगा माझा तिरस्कार करतो, माझी मुलगी माझ्यामुळे हर्ट होते आणि तुझा राग मी माझ्या आईवरती काढतो. 7 वर्ष मी माझ्या बापासोबत अबोला धरतो. एकाच कुटुंबाला अजून एकाच माणसाला किती उद्ध्वस्त करशील तू? आणि सागर अपसेट होत खूपच रडत असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई मी एसे बरोबर लिहिलाय ना? मुक्ता म्हणते, हो बरोबर लिहिलाय, पण आपण पप्पाबद्दल अजून थोडंसं छान छान लिहू शकतो. आपण एक काम करूयात, उद्या सकाळी उठल्यानंतर एसे कम्प्लीट करून टाकूयात, मस्त होणार आहे आपला एसे. सई विचारते की पप्पा आला का? तर मुक्ता सांगू लागते, मी त्यांना फोन करून बघते, तोपर्यंत तू गुडगल सारखी हे आवरून घे. आणि मुक्ता तिचा फोन आणण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. इकडे दुसरीकडे सागर सावनीवरती खूपच चिडत विचारत असतो की काय बिघडवलं होतं मी तुमचं? सावनी मात्र तेथील नोकरांना म्हणत असते की तुम्ही पोलिसांना फोन लावा. पण सागर त्यांना देखील जाब सांगून टाकतो की जर तुम्ही पोलिसांना फोन लावलात तर याद राखा. सागर सावनीला म्हणत असतो की तो माझ्या घरात असं घुसू नाही शकत. सागर सावनीवरती भयंकर चिडलेला असतो. सागर म्हणत असतो, मी आत्ता कुठे जगायला लागलो होतो, सई माझ्या आयुष्यात आल्यानंतर आत्ता कुठे हसायला लागलो होतो, कारण माझी सई माझ्याकडे होती. सई सागर कोळी ही माझ्या जगण्याचं कारण आहे. मी इथे आलोय ना, तर आज काय तो निकाल आज इथेच लावून टाकणार आहे मी. त्यानंतर इकडे मुक्ता सागरला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचा फोन लागतच नाही. सई विचारते की काय झालं? तर मुक्ता सांगते, अगं पप्पाने फोन कट केला, बहुतेक तो कामात असणार. तर लगेच सई म्हणते, त्याला माझ्याशीच बोलायचं नाहीये. सईचं हे बोलणं पाहता मुक्ता लगेच तिच्यावरती चिडत म्हणते, दरवेळी निगेटिव्ह विचार नसते आणायचे मनात. सई सांगते दरवेळी तो माझ्यामुळे तुझ्यावरती चिडतो. इकडे दुसरीकडे सागर मात्र सावणीला विचारत असतो की सई कोणाची मुलगी आहे? सागरने सावणीच्या घरी खूपच तमाशा केलेला असतो. सागर दारूची बाटली खाली आदळतो. सावनी सागरला उत्तर देत नसल्यामुळे सागर ती फुटलेली बाटली घेतो आणि हे सगळं पाहता सावनी खूप घाबरून जाते. सागर सावनीला धमकवत विचारत असतो की खरं खरं सांग, सई कोणाची मुलगी आहे? आता मी तुझा आणि तुझ्या त्या बॉयफ्रेंडचा जीव घेईल. आणि सागर सावनीच्या मानेवरती ती काचेची बाटली पकडतो. सागर हर्षवर्धनला पाहण्यासाठी एका रूममध्ये जातो आणि तिथेच पडतो. तर सावनी लगेच त्या रूमचा दरवाजा बंद करते आणि सागरला आतमधून लॉक करून घेते. तर इकडे सई झोपी जाते. मुक्ता मात्र सागरला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचा फोनच लागत नसतो. मुक्ता स्वतःशीच म्हणते, किमान एक फोन करून कुठे आहे एवढं तरी सांगायचं या कडू कारल्याने. नशीब सईला झोप लागलीये, याची वाट बघत किती वेळ जागलीये मी. आय एम शुअर की दारू पिऊन कुठेतरी बारमध्ये पडलेला असेल. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावनी सागरला नेण्यासाठी मुक्ताला फोन करून बोलवून घेते. तर सावनी मुक्ताला सांगू लागते, जेव्हा तो इथे आला तेव्हा हाताबाहेर गेल्यासारखं वागत होता. सागरच्या झटापटीमध्ये सावणीला लागलेलं असतं. तर सावणी लगेच मुक्ताला ते वळ दाखवत म्हणते, आणि फक्त मला एकच प्रश्न विचारत होता की सावणी तुम्हाला का सोडलंस?
आणि सावनीचं हे सगळं खोटं बोलणं ऐकल्यानंतर मुक्ताला देखील खूप आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर मुक्ता सागरला घरी घेऊन येते आणि सागरला शुद्ध आल्यानंतर त्याला विचारत असते. सावनीचं ती सईच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर तिरस्कार करताना सईचा नका करू असं. जी बाई आपला हात सोडून पुढे गेलीये तिच्यासाठी थांबण्यापेक्षा आपल्यासाठी कुणीतरी थांबलंय त्याचा हात पकडून पुढे जा. सावनी नावाच्या त्या अंधाऱ्या गल्लीमध्ये सतत जाऊन फिरणं बंद करा. मुक्ता देखील खूप अपसेट झालेली असते. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.